ओल्या हळदीचं चटपटीत लोणचं करण्यासाठी इथं पाव किलो ओली हळद घेतली. ती सुरीनं अशी छान सोलून घेतली. 100 ग्रॅम आलं, 100 ग्रॅम लसूण, 100 ग्रॅम मिरच्या. त्यातले अर्धे इन्ग्रेडियंट्स आहेत ते छान असे सुरीनं उभे असे चॉप करून घ्यायचे. अर्धे कशासाठी मी नंतर सांगते. ते उभे चॉप केल्यानंतर आपण मसाला तयार करून घेतो. 2 चमचे बडीशेप, 2 चमचे पिवली सरसो, 2 चमचे धणे, 1 चमचा राई आणि अर्धा चमचा मेथी आणि 5-6 काळी मिरी, 2-4 लवंगा असा सगळा मसाला भाजून घ्यायचा आणि त्याच पॅनमध्ये 1 वाटी राईचं तेल आपण गरम करत ठेवले. हे मसाले थंड झाल्यानंतर ते मिक्सरवर बारीक ग्राइंड करून घेतले. बारीक म्हणजे जरा दरदरीत करायचे, अगदी फाईन बारीक नाही करायचे ते, की जेणेकरून त्याचा मसाला छान होतो. आता जे अर्धे ठेवले ते असे बारीक चॉप करून मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचे. अर्धा मसाल्याचे चॉप केले, अर्धा ग्राइंड करून घ्यायचा आहे. आधी आपण हळद आणि आलं हे करून घेतलं, नंतर मिरच्या आणि लसूण टाकून बारीक केले. थंड झालेल्या जरा कोमट झालेल्या तेलामध्ये आपण हिंग टाकून घेतलं आहे. मग ग्राइंड केलेले हे आणि चॉप केलेले हे दोन्ही एकत्र घ्यायचे. एकत्र घेतल्यानंतर सगळं मिक्स केल्यानंतर अर्धा चमचा हळद, 2 ते 3 चमचे लाल तिखट, आमचूर पावडर, मीठ चवीनुसार, 1 चमचा कलौंजी असं सगळं घालून हे मसाले छान मिक्स करायचे आणि हा जो दरदरीत वाटलेला मसाला आहे तो पण मिक्स करायचा. छान मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यावर टाकायचं हे राईचं तेल आणि छान असं ते सगळे मसाले एकत्रित करून घ्यायचे. ते तयार केल्यानंतर तयार होतं आपलं चटपटीत असं हळदीचं मिक्स लोणचं.